येस. आता मागचं आपण बघितलं काय काय गोष्टी डिस्कस केल्या, हे आपण इतक्यात थोड्या पूर्वी बघितलं. त्याच्यानंतर आता पुढचा पार्ट आहे आपला सी प्रोग्रामिंगचा, तो म्हणजे कॉन्स्टंट आणि व्हेरिएबल्स. आता जनरली जे काय तुम्ही व्हॅल्यूज असतात त्या सगळ्यात दोन प्रकारात मोडल्या जातात, एक कॉन्स्टंट्स आणि एक व्हेरिएबल्स. कॉन्स्टंट म्हणजे काय की जी व्हॅल्यू तीच राहते, ती कधीच बदलणार नाही, चेंज होणार नाही, दॅट इज कॉल्ड ॲज अ कॉन्स्टंट. येस. तर सी मध्ये वेगवेगळे कॅरेक्टर सेट्स आहे, त्यानंतर त्याचं कॅरेक्टर सेटचा टेबल आहे, स्पेशल कॅरेक्टर्स आहेत, काही व्हाईट स्पेसेस किंवा ब्लँक स्पेसेस टाईपच्या व्हाईट स्पेसेस त्याला म्हटलं जातं. त्यानंतर काही कीवर्ड्स आहेत, आयडेंटिफायर्स आहेत, कॉन्स्टंट्स आहे, इंटिजर कॉन्स्टंट्स आहे, डेसिमल व्हॅल्यूज आहेत, डेसिमल इंटिजर्स आहेत, ऑक्टल इंटिजर्स असतात, हेक्साडेसिमल इंटिजर असतात, रिअल कॉन्स्टंट असतात, सिंगल कॅरेक्टर कॉन्स्टंट असतात, त्यानंतर स्ट्रिंग कॉन्स्टंट सुद्धा असू शकतं, बॅकस्लॅश कॅरेक्टर कॉन्स्टंट, एस्केप सिक्वेन्सेस आणि व्हेरिएबल्स. ह्या सगळ्या गोष्टी आपण आता इथे बघणार आहे. आता त्यात सगळ्यात पहिले येतं कॅरेक्टर सेट. कॅरेक्टर सेट मध्ये वेगवेगळे कॅरेक्टर सेट सी सपोर्ट करतं, म्हणजे ते म्हणजे लेटर्स, डिजिट्स, त्यानंतर स्पेशल कॅरेक्टर सेट आणि व्हाईट स्पेसेस. मग आता लेटर्स कुठले, तर सगळे ए टू झेड हे कॅरेक्टर्स जे असतात कॅपिटल मध्ये, तसेच ए टू झेड स्मॉल मध्ये, हे झाले कॅरेक्टर सेट, हा सी सपोर्ट करतो. त्यानंतर तसंच स्पेशल कॅरेक्टर सेट कुठला, तर त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे बाकीच्या येतात, जसे की हे इथे दिसत आहेत, कॉमा, अँड%, डॉट, त्यानंतर कॅरेट, त्याच्यानंतर सेमिकोलन, ॲस्ट्रिक, कोलन, हे सगळे आहेत स्पेशल कॅरेक्टर्स. हे सुद्धा सी मध्ये सपोर्ट केले जातात, ह्याचा सुद्धा सी मध्ये वापर केला जातो. त्यानंतर व्हाईट स्पेसेस. व्हाईट स्पेसेस म्हणजे कुठले कुठले आहे, जनरली आपण जर स्पेस बार दाबतो किंवा टॅब दाबतो, टॅब हा पण एक तो ठराविक जागा सोडतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर न्यू लाईन म्हणजे एंटर की दाबतो, तिथे ती दिसत नसली तरी एक व्हाईट स्पेस मध्येच ते मोडले जातात. व्हाईट स्पेस मध्ये हे 3-4 प्रकार मोडले जातात. एक म्हणजे ब्लँक स्पेस, त्यानंतर दुसरा म्हणजे हॉरिझॉन्टल टॅब, तिसरा कॅरेज रिटर्न, त्याच्यानंतर न्यू लाईन आणि फॉर्म फीड. म्हणजे प्रिंटिंगला जनरली फॉर्म फीड वापरलं जातं की त्याने तेवढं ब्लँक स्पेस सोडावं, एक स्पेस सोडावं म्हणून. हॅलो हॅलो, हां सेंट्रलला सर. हां नाही चालू आहे, हां 9 पर्यंत. हां 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 बर 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 हा उद्या बोलवून घ्या ना मग. बर बर ठीक आहे चालेल चालेल. कोण, नाही अजून ते तर काही बोलले नाही, ते काही बोलले नाही, ते बघावे लागतील. मी पण अकाउंट चेक नाही केलं. उद्या पासबुक भरून घेऊ, नाही अपडेट नाही केलेला, पासबुक भरून घेऊ उद्या आणि मग सांगतो मी तुम्हाला. हां 10. हो हो ठीक आहे. मग माझं झालं तर मी फोन करतो तुम्हाला लवकर. हां नाही लेक्चर चालू, तेच लेक्चर आटपल्यावरती येतो मग मी. हां हां चालेल ठीक आहे. ओके हां हां बरं ठीक आहे. हो हे अशा वेगवेगळ्या
ब्लँक स्पेसेस सुद्धा, म्हणजे त्याला व्हाईट स्पेस सुद्धा सी सपोर्ट करतो. त्यानंतर सी मध्ये काही कीवर्ड्स आहेत. आता कीवर्ड्स म्हणजे काय हे ऑलरेडी आपण बघितले. किती कीवर्ड्स आहेत सी मध्ये, तर 32 कीवर्ड्स आहेत जे सी मध्ये सपोर्ट केले जातात. ते अशा पद्धतीचे, हे आपण ऑलरेडी स्टडी करून झालेत आपले. त्यानंतर नेमिंग कन्व्हेन्शन्स जे असतात ते पण आपण काल बघितले की फर्स्ट कॅरेक्टर, सॉरी हे नाही बघितलं आपण. कुठल्याही व्हेरिएबलला नाव देताना त्याचे काही एक रूल्स आहे स्पेसिफिक. ते म्हणजे काय, तर फर्स्ट जे आहे त्याचं ते कॅरेक्टरच असलं पाहिजे, अल्फाबेटच असलं पाहिजे पहिलं कॅरेक्टर. एखाद्या व्हेरिएबलला तुम्ही नाव देताय तर त्याचं फर्स्ट कॅरेक्टर हे अल्फाबेट असलं पाहिजे किंवा मॅक्झिमम अंडरस्कोर असलं तर चालतं. बाकी कुठल्याही स्पेशल कॅरेक्टर किंवा नंबर पासून तुमचं व्हेरिएबलचं नाव चालू होता कामा नये. दुसरी गोष्ट, आयडेंटिफायर नेम मस्ट कन्सिस्ट ऑफ ओनली वन लेटर, डिजिट अँड अंडरस्कोर. म्हणजे तुमचं आयडेंटिफायर जे आहे ते हे याचं म्हणजे मिनिमम तुम्ही कॅरेक्टर्स असले नुसते तरी चालतं, कॅरेक्टर प्लस डिजिट असलं तरी चालतं, आणि कॅरेक्टर्स प्लस डिजिट्स अँड अंडरस्कोर म्हणून सुद्धा असलेलं तरी चालतं. त्याच्यानंतर त्याचं कॅरेक्टरची लेंथ ही 31 कॅरेक्टर्स पेक्षा कमी असावी. किती? 31 कॅरेक्टर्स पेक्षा कमी असावी. जनरली एवढं मोठं पण घेणं योग्य नाही. 5, 7, 10 कॅरेक्टर्स पर्यंत तुम्ही नेम देणं हे एक्सपेक्टेड आहे. त्यानंतर एनी स्टँडर्ड सी लँग्वेज कीवर्ड कॅन नॉट बी यूज्ड ॲज अ व्हेरिएबल नेम. जे आपण ऑलरेडी बघितलं की कुठलाही कीवर्ड हा व्हेरिएबल नेम म्हणून वापरलेला चालणार नाही. त्यानंतर आयडेंटिफायर शुड नॉट कंटेन अ स्पेस. हे जो काय आयडेंटिफायर आहे म्हणजे तुम्ही जे काय नाव देताय व्हेरिएबलला त्याच्यात स्पेस सुद्धा चालत नाही. अंडरस्कोर चालतो पण स्पेस चालत नाही. आपण रोल नंबर नावाचा जर एखादा व्हेरिएबल तयार करत असू तर आपण ROLL स्पेस NO दिलं तर चालणार नाही. इट विल गिव्ह अस द एरर मेसेज. तुम्ही तिथे रोल अंडरस्कोर NO दिलं तर चालेल किंवा रोल जॉईंट करून लगेच कंटिन्युएशन मध्ये NO दिलं तरी सुद्धा चालेल. आलं लक्षात? आता त्याच्यानंतर बाकीचे असतात ते म्हणजे कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजे काय? फिक्स व्हॅल्यूज काहीतरी. ओके, त्याला म्हटलं जातं कॉन्स्टंट. आता त्याच्यात पहिला येतं इंटिजर कॉन्स्टंट, म्हणजे एनी नंबर्स विच डज नॉट हॅव द डेसिमल व्हॅल्यूज, दॅट इज कॉल्ड ॲज अ इंटिजर कॉन्स्टंट. त्यानंतर ऑक्टल कॉन्स्टंट म्हणून पण असतं आणि हेक्साडेसिमल पण असतं. ओके, या नंबरिंग सिस्टीम आहेत ऍक्च्युली. त्यानंतर येतं दुसरं डेसिमल इंटिजर, म्हणजे इंटिजर विथ द डेसिमल पॉइंट्स, जसे इथे दिलेले आहेत. आता इथे नाही दिलेलं. हे त्यांनी त्याचेच एक्झाम्पल दिले, डेसिमल इंटिजर, ऑक्टल इंटिजर आणि हेक्साडेसिमल व्हॅल्यूज, म्हणजे त्या कशा रिप्रेझेंट केल्या जातात. त्यानंतर पुढचं येतं रिअल कॉन्स्टंट, म्हणजे डेसिमल प्लेसेस आणि प्लस पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या व्हॅल्यूज पण त्याच्यात आपण आयडेंटिफाय करू शकतो. आलं लक्षात? त्यानंतर आहे कॅरेक्टर कॉन्स्टंट. कॅरेक्टर कॉन्स्टंट मध्ये एकच अक्षर असतं आणि ते कसं डिफाईन केलेलं असतं बघा, सिंगल कोट्स मध्ये, तेव्हा त्याला कॅरेक्टर कॉन्स्टंट असं म्हटलं जातं. जरी आता इथे 5 आकडा आहे पण इट इज रिप्रेझेंटेड ॲज अ कॅरेक्टर. व्हाय? का बरं? कारण की त्याला सिंगल कोट्स मध्ये इन्क्लूड केले गेलेलं आहे म्हणून तो काय आहे तर कॅरेक्टर कॉन्स्टंट आहे. हा एक्स सुद्धा, हा सेमीकोलन सुद्धा आणि ब्लँक स्पेस जरी सिंगल कोट मध्ये असतील तर दॅट इज कॉल्ड ॲज अ कॅरेक्टर कॉन्स्टंट. पुढचं येतं स्ट्रिंग कॉन्स्टंट. याच्यात एकापेक्षा जास्त कॅरेक्टर्स असतात. जसं सिंगल कॅरेक्टर कसं रिप्रेझेंट केलं जातं सिंगल कोट्स मध्ये, तसं स्ट्रिंग कॉन्स्टंट मध्ये ती व्हॅल्यू ही डबल कोट्स मध्ये डिफाईन केली जाते. म्हणजे डबल कोट दिलं की याचा अर्थ काय समजायचं, दॅट इज कॉल्ड ॲज अ स्ट्रिंग. आणि सिंगल असेल कॅरेक्टर, सिंगल कोट्स असेल तर कॅरेक्टर. आलं लक्षात? त्याच्यानंतर बाकीचे काही कॉन्स्टंट व्हॅल्यूज आहेत, बॅकस्लॅश कॉन्स्टंट्स असं त्याला म्हटलं जातं. याला ऍक्च्युली एस्केप सिक्वेन्सेस ह्या नावाने सुद्धा ओळखलं जातं. काय? एस्केप सिक्वेन्सेस हे काही स्पेशल कॅरेक्टर्स आहेत की जे आपण प्रिंटिंग मध्ये वापरू शकतो. जसं की हा कॉमनली वापरला जाणारे काही आहे त्याच्यातले, /B म्हणजे बॅकस्पेस वापरलं जातं, /F म्हणजे फॉर्म फीड वापरलं जातं, /N म्हणजे न्यू लाईन वापरलं जातं, /T म्हणजे ओरिझॉन्टल टॅब वापरला जातो, /V म्हणजे व्हर्टिकल टॅब, म्हणजे प्रिंटिंग करताना आपण याचा वापर
करू शकतो. जेव्हा प्रिंटफ स्टेटमेंट आपण शिकू ना, त्यात ह्या सगळ्या कॉन्स्टंट्सचा आपण वापर करू शकणार आहे. असे हे वेगवेगळे कॉन्स्टंट्स. त्यानंतर पुढचा पार्ट येतो तो म्हणजे व्हेरिएबल्स. आता इथपासून ऍक्च्युअली तुमचा महत्वाचा पार्ट सुरू झाला. परत व्हेरिएबल म्हणजे काय, काल आपण ऑलरेडी बघितलं की टेम्पररी मेमरी लोकेशन विच इज रिझर्व्ड टू स्टोअर द इंटरमिजिएट रिझल्ट्स. हे प्रोग्राम एक्झिक्यूट होताना इंटरमिजिएट मधल्या ज्या काय व्हॅल्यूज आहेत त्या टेम्पररी स्टोअर करून ठेवण्यासाठी जी तात्पुरती जागा ऑक्युपाय केली जाते ती जागा म्हणजेच मेमरी व्हेरिएबल्स. आता हे व्हेरिएबल्स काय असतं, व्हेरिएबल इज अ व्हॅल्यू दॅट कॅन बी चेंज ॲट एनी टाइम. म्हणजे त्याच्यातली व्हॅल्यू ही केव्हाही चेंज करता येऊ शकते. तो जो व्हेरिएबल आपण तयार करतो त्यातली व्हॅल्यू आपल्याला केव्हाही चेंज करता येते. इट इज अ मेमरी लोकेशन यूज टू स्टोअर द डेटा व्हॅल्यू. अ व्हेरिएबल नेम शुड बी केअरफुली chosen by the programmer so that its use is reflected in the useful way in the entire program. Variable names are case sensitive. For example, variable names are son, number, salary, emp_name, त्यानंतर average one. हे वेगवेगळे व्हेरिएबलचे नाव त्यांनी तिथे दाखवलेले आहेत. तर तुम्ही याच्यापैकी कुठलाही व्हेरिएबल तिथे हे करेक्ट व्हेरिएबल्स आहेत. पण याच्यात सपोज आता मी एखादं टाईप केलं roll no, it is a wrong identifier. म्हणजे अशा पद्धतीचं चालणार नाही. इथे मी जर कंटिन्युएशन मध्ये no लिहिलं तर चालेल, इथे मला अंडरस्कोर वापरून no लिहिलं तरी सुद्धा चालेल. आलं लक्षात? अशा पद्धतीने तुम्ही हे व्हेरिएबल डिक्लेअर केलं पाहिजे. आता व्हेरिएबल डिक्लेअर इन द प्रोग्राम शुड कन्फर्म द फॉलोइंग. दे मस्ट ऑलवेज बिगिन विथ द लेटर. जे आपण इतक्यात थोड्यापूर्वी बघितलं, लेंथ ऑफ द व्हेरिएबल नेम मस्ट बी मोर दॅन 8 कॅरेक्टर्स. आता त्यांनी म्हटलंय की त्याच्यापेक्षा जास्त, म्हणजे ते समजण्यासारखं असायला पाहिजे. व्हेरिएबलचं नाव देताना तुम्ही मिनिंगफुल द्या. असं जस्ट काहीतरी नाव दिलं ABCXYZ तर त्याच्यावरून काही निष्कर्ष निघत नाही की तो व्हेरिएबल मध्ये काय व्हॅल्यू असणार आहे. म्हणून व्हेरिएबलचं नाव देताना कधी पण मिनिंगफुल असलं पाहिजे. त्यानंतर व्हाईट स्पेस आर नॉट अलाउड, म्हणजे स्पेस अलाउड नाहीये. त्यानंतर तुम्ही व्हेरिएबलचं नाव म्हणून कीवर्डचा वापर करू शकत नाही. आणि शुड नॉट कंटेन द स्पेशल कॅरेक्टर्स लाईक %, स्टार, हॅश. हे कुठले स्पेशल कॅरेक्टर एक्सेप्ट अंडरस्कोर सोडला तर बाकीचे कुठले स्पेशल कॅरेक्टर्स तुम्ही व्हेरिएबलला नाव देण्यासाठी वापरू शकत नाही. त्याच्यात एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. हे झालं त्याचे नेमिंग कन्व्हेन्शन रूल्स, म्हणजे तुम्ही व्हेरिएबलला नाव कसे द्यायला पाहिजे याच्याविषयीची रफ आयडिया. जसं यांनी दिलेलं आहे की हे इनव्हॅलिड नेम्स आहेत. हे वरचे व्हॅलिड होते आणि हे खालचे इनव्हॅलिड आहेत. आता हा का बरं इनव्हॅलिड आहे? पहिला येस, पहिला आपलं काय रूल आहे की अल्फाबेट नेम व्हेरिएबल नेम मस्ट स्टार्ट विथ द अल्फाबेट. इथे 1 ने सुरू झाला. आलं लक्षात? दुसरा का बरं चुकीचा आहे? स्पेशल कॅरेक्टर दिलेले आहे ते सुद्धा अलाउड नाही. तिसरा का बरं चुकीचा आहे? डिजिट आहे. चौथा, तिथे पण स्पेशल कॅरेक्टरचा वापर केलेला आहे. म्हणून हे सगळे इनव्हॅलिड व्हेरिएबल नेम्स आहेत. आलं लक्षात? ओके. आता बघूया आपण व्हेरिएबल विषयी बघितलं. आता बघू आपण व्हेरिएबलच्या डेटा टाइप्स. हे ऑलरेडी आपण काल बघितलेले आहेत. एक फास्ट ट्रॅक मध्ये जाऊ आपण. इंटिजर, कॅरेक्टर, फ्लोटिंग पॉईंट, डबल फ्लोटिंग पॉईंट आणि वाईड. हे 5 डेटा टाइप्स मी काल तुम्हाला सांगितले होते. आता याच्यावरतून तुमचे त्याचे डिटेल्स पण लिहिलेत की कॅरेक्टर मध्ये काय व्हॅल्यू स्टोअर होऊ शकतात, इंटिजर मध्ये काय, फ्लोटिंग पॉईंट मध्ये काय आणि डबल मध्ये काय, एवढ्या व्हॅल्यूज स्टोअर करता येऊ शकतात. आता याच्याच विषयी एक्सप्लेनेशन आहे, हे ऑलरेडी आपलं झालेलं आहे. येस, आता हे त्याच्यावरतून तयार झालेले ऍडिशनल डिराइव्हड डेटा टाइप्स. ओके, हे त्याच्यात त्याची साईज पण दिलेली आहे की त्यात किती बिट्स पर्यंत डेटा स्टोअर होऊ शकतो. नाउ व्हॉट इज बिट? यू नो इट, बरोबर ना? येस, साईज ऑफ द मेमरी इन टर्म्स ऑफ बिट्स. ओके, कॅरेक्टर मध्ये 8 बिट्स, अनसाइन्ड कॅरेक्टरला सुद्धा 8 बिट्स आहे, इंटिजरला 16 बिट आहे, अनसाइन्ड इंटिजरला सुद्धा 16 बिट आहे, शॉर्ट इंटिजर किंवा साइन शॉर्ट इंटिजरला 8 बिट्स आहे, अनसाइन्ड शॉर्ट इंटिजरला सुद्धा 8 बिट्स आहे.
लॉंग इंटिजरला 32 बिट्स आहे, म्हणजे त्यात किती मोठी व्हॅल्यू बसू शकते बघा. इट इज मोर दॅन बघा किती, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी आणि 2 अब्जापर्यंत त्याच्यात व्हॅल्यू स्टोअर होऊ शकते. ओके. त्यानंतर अनसाइन्ड इंटिजर, त्यात तीच अजून 4 अब्जापर्यंत व्हॅल्यू स्टोअर होऊ शकते. फ्लोट, डबल असे वेगवेगळे त्याच्यावरतून तयार झालेले व्हॅल्यूज. आणि लॉंग डबल हा अजून रेस टू काहीतरी दिलेला आहे, म्हणजे खूप मोठी व्हॅल्यू त्याच्यात स्टोअर होऊ शकते. असे वेगवेगळे डेटा टाइप्स, डिराइव्ड डेटा टाइप्स फ्रॉम द बेसिक डेटा टाइप्स. बेसिक डेटा टाइप्स हे 5च आहेत: इंटिजर, कॅरेक्टर, फ्लोट, डबल आणि वॉइड. आता व्हेरिएबल कसा डिक्लेअर करता हे आपण काल मी डायरेक्ट तोंडी सांगितलं तुम्हाला, पण इथे आता फिजिकली बघा कसं आहे. तर व्हेरिएबलचा डेटा टाइप कसा टाइप करायचा, त्यानंतर स्पेस देऊन त्याच्यात व्हेरिएबलची लिस्ट लाईक v1, v2, v3, जे काय असेल अप टू vn पर्यंत तुम्ही कितीही व्हेरिएबल सायमल्टेनियसली डिक्लेअर करू शकतात इन सिंगल स्टेटमेंट. जसं आता इथे एक्झाम्पल दिलेलं आहे int sum, म्हणजे इथे एकच व्हेरिएबल तयार होणार आहे सम नावाचं. इथे int नंबर सॅलरी, इथे 2 व्हेरिएबल तयार होणार आहे. तसंच इथे डबल, ऍव्हरेज आणि मीन असे 2 व्हेरिएबल तयार होणार आहेत. आणि या सगळ्या स्टेटमेंट्सला एक लक्षात घ्या की काय असतं, मेन मधल्या सगळ्या स्टेटमेंट्सला सेमिकोलनने ते सेपरेशन केलेलं असतं. बरोबर आहे? येस. आता हे ठीक आहे, हे स्किप करू आपण. त्यानंतर युजर डिफाईन डेटा टाइप सुद्धा असू शकतात. हे आपल्याला आपले स्वतःचे डेटा टाइप सुद्धा डिफाईन करता येऊ शकतात, ते आपण नंतर बघणार आहे. ओके. जसं की आता इथे टाइप डेफ, टाइप आणि आयडेंटिफायर, हे तुम्हाला स्वतःला काहीतरी नाव द्यायचंय त्या डेटा टाइपला, तर तुम्ही ते पण देऊ शकतात. जसं की आता टाइप डेफ int सॅलरी आणि टाइप डेफ फ्लोट ऍव्हरेज, असे हे 2 नवीन डेटा टाइप तुम्ही तयार करू शकतात. जसं की युनिट्स, डिपार्टमेंट 1, डिपार्टमेंट 2, ऍव्हरेज नावाचं तयार केलं, ऍव्हरेज टाइपचा व्हेरिएबल तयार केला, सेक्शन 1 आणि सेक्शन 2. इथे बघा ऍव्हरेज तयार झालेला आहे, आलं लक्षात. तसंच तुम्ही इन्युमरेशन्स तयार करू शकतात. आता इनम वगैरे ते बघू आपण. हे बघा, जसं की इनम डे मध्ये काय राहील, मंडे, ट्यूजडे ह्या टाइप मध्ये. तर इन्युमरेशन व्हेरिएबल्स v1, v2, vn कॅन हॅव ओनली वन ऑफ द व्हॅल्यूज, व्हॅल्यू 1 और व्हॅल्यू 2 और व्हॅल्यू n पर्यंत, म्हणजे त्याच्यामध्ये याच्यापैकी कुठलीही एक व्हॅल्यू तुम्ही टाकू शकता. म्हणजे त्याच्यात एक लिमिटेशन आलं. बाकी जर अदरवाईज काय असतं, तुम्ही व्हेरिएबल मध्ये कुठली व्हॅल्यू टाकू शकतात, पण ते इन्युमरेशन केल्यामुळे काय करणार, तो त्याच्यात ह्याच्यापैकी एक व्हॅल्यू स्टोअर होणार. डिक्लेरेशन ऑफ स्टोरेज क्लास. आता स्टोरेज क्लास वेगवेगळे आहेत, ऑटो, स्टॅटिक, एक्सटर्न आणि रजिस्टर, हे वेगवेगळे आहेत. हे जस्ट माहितीसाठी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर डिफायनिंग सिम्बॉलिक कॉन्स्टंट. आता तुम्हाला असे पण व्हेरिएबल डिक्लेअर करता येऊ शकतात. हॅश डिफाईन मार्क्स 100. याच्यामुळे काय होणार, एक मार्क्स नावाचा व्हेरिएबल तयार होणार, ज्यात कॉन्स्टंट व्हॅल्यू 100च राहणार. तुम्ही त्याच्यात नंतर मार्क्स मध्ये कुठली व्हॅल्यू चेंज करण्याचा प्रयत्न केला तर ती चेंज होणार नाही. म्हणजे हा काय करतो, हा एवढा पार्ट, तर तो तुम्हाला रिस्ट्रिक्शन करतो की तो जो व्हेरिएबल तयार होणार आहे मार्क्स नावाचा, हा कॉन्स्टंट टाइपचा असणार आहे आणि त्याच्यात 100 ही व्हॅल्यूच राहणार आहे, त्याच्यात कुठलीच व्हॅल्यू बदलू शकणार नाही. जसं की आपण पाय, हे बघा पाय वापरतो ना आपण, मॅथमॅटिकल पाय 3.14, ती व्हॅल्यू आपण त्याच्यात डिफाईन करू शकतो. म्हणजे नंतर कोणी कॅल्क्युलेशन करताना त्याच्यात जरी चुकून करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ती व्हॅल्यू चेंज होणार नाही, ती तशीच राहणार आणि त्याचा कॅल्क्युलेशन मध्ये आपण वापर करू शकतो. आलं लक्षात. तसंच आपण दुसऱ्या पद्धतीने पण करू शकतो, जसं की कॉन्स्ट int क्लास साइज इज इक्वल टू 40. म्हणजे आता हा इंटिजर टाइपचा कॉन्स्टंट तयार झाला क्लास साइज नावाचा आणि त्याची साइज आहे
40 ही व्हॅल्यू चेंज करता येणार नाही. तसंच आहे व्होलाटाईल व्हेरिएबल्स. व्होलाटाईल व्हेरिएबल म्हणजे काय, तर त्याच्यात डिफाईन करताना आपण त्याला नम इंटिजर टाईपचा दिलाय, पण त्यात व्हॅल्यू कुठल्याही आपण स्टोअर करू शकतो. व्होलाटाईल राहील ती, नंतर चेंज करता येऊ शकते. डेटा टाईप सुद्धा चेंज होऊ शकतो. त्यानंतर पुढचा पार्ट महत्वाचा आहे तो म्हणजे सी प्रोग्रामिंग ऑपरेटर. सी ऑपरेट करताना सी मध्ये प्रोग्रामिंग करताना तुम्हाला ह्या गोष्टीची सगळ्यात जास्त गरज पडणार आहे, ती म्हणजे ऑपरेटर्स. ऑपरेटर्स जनरली वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ते एवढ्या: अर्थमॅटिकल ऑपरेटर्स, रिलेशनल ऑपरेटर्स, लॉजिकल ऑपरेटर्स, असाइनमेंट ऑपरेटर, इन्क्रिमेंट डिक्रिमेंट ऑपरेटर, कंडिशनल ऑपरेटर, बिटवाइज ऑपरेटर आणि स्पेशल ऑपरेटर्स. असे वेगवेगळे ऑपरेटर्स आहेत. आता ते कुठले कुठले ते बघू आपण. अर्थमॅटिक ऑपरेटर हे सगळे आहेत, हे अर्थमॅटिक ऑपरेटर म्हणून ओळखले जातात. प्लस म्हणजे काय, काय करतो प्लसचं काम? प्लसचं काम आहे ऍडिशन करणं. मायनस म्हणजे फर्स्ट व्हॅल्यू मधून सेकंड व्हॅल्यू सबस्ट्रॅक्ट करणं. स्टार म्हणजे पहिल्या व्हॅल्यूला मल्टिप्लाय करणं दुसऱ्या व्हॅल्यूशी. स्लॅश म्हणजे डिव्हिजन, पहिल्या व्हॅल्यू डिवाइड बाय सेकंड व्हॅल्यू. आणि लास्ट आहे मॉड्युलस. मॉड्युलस काय करतो, तर रिमाइंडर रिटर्न करतो. व्हॉट इज मीन बाय रिमाइंडर? सपोज मी आता केलं 5% 2, तर मला त्याचा आन्सर मिळणार आहे 1. रिमाइंडर म्हणजे दुसऱ्या मराठी शब्दात त्याला म्हटलं जातं बाकी. जे भागाकार गेल्यानंतर जी बाकी उरते ती व्हॅल्यू म्हणजेच रिमाइंडर. आलं लक्षात? तर हे रिमाइंडर मिळवण्यासाठी जनरली आपण याचा वापर करू शकतो. याचा सुद्धा प्रॅक्टिकली वापर बऱ्याचशा ठिकाणी केला जातो. जसं की ऑड नंबर आहे की इव्हन नंबर आहे हे चेक करायचं असेल, त्याला जर आपण 2 ने डिवाइड केल्यानंतर जर 0 आलं तर तो इव्हन नंबर, आणि जर त्याची रिमाइंडर 1 आला तर तो ऑड नंबर. करेक्ट? सिमिलरली जर आपल्याला लीप इयर आहे की नाही हे चेक करायचं असेल तर आपण काय करतो, ज्याला पूर्ण 4 ने भाग जातो ते म्हणजे लीप इयर. सेम आपण त्या इयरला मॉड्युलस ऑपरेटरने त्याला डिवाइड करणं म्हणजे मॉड्युलसचा वापर करून आपण इयर %4 जर केलं आणि त्याचं आन्सर जर 0 आलं तर त्याचा अर्थ ते लीप इयर आहे, आणि जर 0 नाही आलं तर त्याचा अर्थ ते लीप इयर नाहीये. इतक्या सिंपल पद्धतीने आपण या लीप इयर या कन्सेप्ट मॉड्युलस याचा वापर करू शकतो. बघा तिथे दिलेले आहेत त्यांनी एक्झाम्पल्स. एक्स प्लस वाय म्हणजे एक्स मध्ये जे काय असेल ते मल्टिप्लाय बाय ऍडिशन होईल, इथे सबस्ट्रॅक्शन होईल, इथे निगेटिव्ह व्हॅल्यू आणि प्लस करून पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे. करेक्ट? ए इंटू बी प्लस सी, तसंच मायनस ए इंटू बी, असे वेगवेगळे त्याच्यात दिलेलं आहे. करेक्ट? आता बघा इथे एक छोटासा प्रोग्राम तयार केलेला आहे. काय दिलंय? इन्क्लूड stdio.ht फाईल घेणार आपण, मेन करणार, आणि इंटिजर टाईपचा नंबर 1, नंबर 2, सम, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि मॉड्युलस असे 5 व्हेरिएबल इथे 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 व्हेरिएबल आपण इथे तयार केलेत. मग आता त्याच्यात पहिल्यांदा 2 व्हेरिएबल म्हणजे नंबर 1 आणि नंबर 2 याच्यात व्हॅल्यूज ऍक्सेप्ट केल्या. ऍक्च्युली इथे बी चुकून आलेला आहे, तिथे num1 आणि num2च पाहिजे, कारण खाली num1 आणि num2 मध्ये आपण व्हॅल्यू स्कॅन करतोय. प्रिंटएफ कसं वापरता समजलं का? बघा आता इथे काय केलं, इथे प्रिंटएफ वापरलंच नाही, डायरेक्ट स्कॅनएफ वापरलाय. स्कॅन करताना %d स्पेस देऊन %d दिलेलं आहे, म्हणजे एट अ टाइम दोन्ही व्हॅल्यूज एक्सेप्ट करतोय. असं पण करता येऊ शकतं, किंवा सेपरेट तुम्ही पहिल्या स्कॅनएफ मध्ये %d वापरून परत एकदा स्कॅनएफ वापरून दुसरं %d वापरत असं सुद्धा चालू शकतं. 2 व्हॅल्यूज एक्सेप्ट केल्या. ओके, त्या कशा स्टोअर झाल्या? पहिल्या %d ची व्हॅल्यू num1 मध्ये झाली, दुसऱ्या %d ची व्हॅल्यू num2 मध्ये स्टोअर होणार. ओके, आता तिथे सम नावाचं व्हेरिएबल आहे आपल्या जवळ वरती. मग सम मध्ये काय केलं, num1 प्लस num2 आणि ती व्हॅल्यू प्रिंट करून दाखवली. द सम इज इक्वल टू %d आणि इथे सम घेतलंय म्हणजे समची व्हॅल्यू %d च्या जागी प्रिंट होणार. हे मी सपोज जर इथे 7 आणि 5 असे टाकलं असेल तर मला उत्तर मिळणार इथे 12. तिथे सब वापरलं तर तिथे उत्तर मला पहिल्या व्हॅल्यूतून म्हणजे 7 मधनं 5 वजा होतील म्हणजे मला आन्सर मिळेल 2. तसंच मल्टिप्लिकेशनच्या केसमध्ये 7 × 5 7 35 हे उत्तर मला मिळेल. द प्रोडक्ट इज ओके. त्यानंतर डिव्हिजन म्हणजे 7/2 केलं तर आन्सर काय येणार इथे 1, कारण इंटिजर व्हॅल्यू काय करतं, डेसिमल प्लेसेस स्किप करतं.
म्हणून तो राऊंड व्हॅल्यूज दाखवणार आहे. आणि सगळ्यात शेवटी मॉड म्हणजे 7% 2 जर केलं तर मला त्याचं मॉड्युलस काय मिळणार हर्षद? 7 ला जर 5 ने भागलं तर बाकी किती उरली? 2. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने हे मॉड फंक्शन सुद्धा ऑपरेट करता येणार आहे. आपल्याला ह्या सगळ्या व्हॅल्यूज डिस्प्ले करता येऊ शकणार आहे. ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि मॉड्युलस असे वेगवेगळे 5 ऑपरेटर्स. ओके, याच्याच विषयी एक्सप्लेनेशन आहे खाली बघा. इथे एक एक्स आणि वाय मध्ये व्हॅल्यूज घेतल्या आहे. काही एक्स मध्ये 27 घेतलं आणि वाय मध्ये 5 घेतलं. एक्स प्लस वाय 32 आन्सर आलं. एक्स मायनस वाय 22 आन्सर आलं. एक्स इंटू वाय म्हणजे 27 गुणिले 5 115 आन्सर आलं. 27% वाय तर बाकी किती उरली? 2 उरली, म्हणून ती पण त्याने दाखवली. आणि डिव्हिजन त्याला डिवाइड केलं तर 5 5 25 हे आपल्याजवळ उत्तर आलेलं आहे. आलं लक्षात? सो अशा पद्धतीने आपण हे वेगवेगळे ऑपरेटर्स इथे वापरले. हे सगळे कुठले आहेत? अर्थमॅटिक ऑपरेटर्स म्हणून ओळखले जातात, जे आपण रेग्युलरली वापरत असतो. आपल्या कॅल्क्युलेटरवरती नेहमीच आपण वापरत असतो. तसं आपण फ्लोटिंग पॉइंटचं सुद्धा अर्थमॅटिकल ऑपरेशन करू शकतो. जसं की एक्स मध्ये 14.0 केला आणि वाय मध्ये 4.0 घेतला तर त्याचा सुद्धा डेसिमल प्लेसेस मध्ये आपल्याला आन्सर मिळू शकतो. आलं लक्षात? त्याच्यानंतर पुढचा पार्ट येतो तो म्हणजे रिलेशनल ऑपरेटर, ज्याच्यामध्ये रिलेशन दोघांमधलं काय आहे हे आपण चेक करू शकतो. जनरली पहिला व्हॅल्यू ही दुसऱ्या व्हॅल्यू पेक्षा लहान आहे का? पहिली व्हॅल्यू दुसऱ्या व्हॅल्यू पेक्षा मोठी आहे का? पहिली व्हॅल्यू दुसऱ्या व्हॅल्यू सारखीच आहे का? किंवा पहिली व्हॅल्यू दुसऱ्या व्हॅल्यू इतकी किंवा त्याच्यापेक्षा मोठी आहे का? लेस दॅन इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू, लेस दॅन, ग्रेटर दॅन. तसंच इक्वल टू म्हणजे काय? सारखी आहे का? आणि नॉट इक्वल टू म्हणजे सारखी नाहीये का? तर हे असे हे ऑपरेटर आपण वापरताना हे वापरणार. आणि त्याचा अर्थ हा आपल्याला इफ कंडिशन वगैरे चेक करू आपण पुढच्या वेळेला, त्यावेळेला आपण तिथे याचा वापर करू शकतो चेक करण्यासाठी. सपोज ए इज लेस दॅन बी असेल तर काय, आणि नसेल तर काय. अशा पद्धतीने आपण या सायन्सचा वापर करू शकतो. लेस दॅन साठी लेस दॅन सिम्बॉल, लेस दॅन इक्वल टू साठी लेस दॅन आणि इक्वल टू चं कॅरेक्टर, ग्रेटर दॅन इक्वल टू साठी डबल इक्वल टू वापरला जातो, नुसतं सिंगल नाही. नुसता सिंगल हा असाइनमेंट ऑपरेटर म्हणून ओळखला जातो. तो कुठे वापरला जातो? व्हॅल्यू एक्स नावाचा एखादा व्हेरिएबल तयार केला आणि इक्वल टू 1 जर केलं तर एक्स मध्ये 1 ची व्हॅल्यू ट्रान्सफर होणार आहे. 1 ही व्हॅल्यू त्या एक्स मध्ये स्टोअर होणार आहे, तेव्हा फक्त सिंगल इक्वल टू वापरलं जातं. आणि जर चेक करायचं की सारखेच आहे का तर तिथे मात्र डबल इक्वल टू वापरलं जातं. आणि नॉट इक्वल टू साठी एक्सक्लेमेशन मार्क आणि इक्वल टू असे वेगवेगळे ऑपरेटर्स आपण याच्यात वापरू शकतो. बघा तर इथे त्यांनी एक एक्सप्रेशन म्हणून आहे, एक्सप्रेशन 1, रिलेशनल ऑपरेटर एक्सप्रेशन 2. ओके, इथे दिलेलं आहे 6.5 लेस दॅन इक्वल टू 25. हे काय येईल आन्सर? छोटा आहे का? छोटा किंवा त्याच्या इक्वल टू आहे का? लेस दॅन ऑर इक्वल टू याच्यापेक्षा कमी किंवा इक्वल टू पर्यंत आहे का? तो कमी आहे ना. लेस दॅन ऑर इक्वल टू 6.5 हा लहान आहे ना 25 पेक्षा, म्हणजे आहे, म्हणून त्याचा आन्सर काय आला? ट्रू आलं. ओके, -65 इज ग्रेटर दॅन 0. 0 पेक्षा 1 मोठा असतो, 2 मोठा असतो, म्हणजे पॉझिटिव्ह व्हॅल्यू मोठा असतात. -65 हा कमी असतात, हे तो इथे आन्सर आला फॉल्स. तसंच 10 हा लहान आहे का 7 आणि 7 प्लस 5 पेक्षा? 7 प्लस 5 किती आलं? 12. 12 पेक्षा 10 लहान आहे का? आहे, म्हणून त्याने त्याचा आन्सर काय दिला? 2. हे असे त्याने एक्सप्रेशन तिथे एक्झाम्पल्स म्हणून घेतले आहेत. आलं लक्षात? पुढचं आहे लॉजिकल ऑपरेटर्स. हे सुद्धा आपल्याला वापरावे लागतात प्रोग्रामिंग मध्ये. आता लॉजिकल ऑपरेटर्स हे वेगवेगळे 3 आहेत, अँड, ऑर आणि नॉट.
अँड हा ऑपरेटर काय करतो, जेव्हा दोन कंडिशन असतील त्या दोघांचं उत्तर ट्रू आलं यायला पाहिजे असेल तर आपण अँड हा ऑपरेटर वापरायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल मला मी 2 नंबर ऍक्सेप्ट केले आणि ते दोन्ही नंबर मला जर 40च्या वरती असतील तर काहीतरी आन्सर द्यायचं आहे. सो मग मी तिथे इफ फर्स्ट व्हॅल्यू ग्रेटर दॅन 40 अँड सेकंड व्हॅल्यू ग्रेटर दॅन 40 असं म्हणणार. किंवा सिम्पली आपल्या मार्कशीटच्या केसमध्ये स्टुडंटचं जे मार्कशीट असतं त्याच्यामध्ये त्याचा रिझल्ट पास केव्हा येतो, जेव्हा त्याला सगळ्या विषयांमध्ये 40 पेक्षा मार्क्स जास्त असतील तेव्हाच. मग आता याला कसं एक्सप्लेन करणार आपण, इफ सब्जेक्ट 1 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 40 अँड सब्जेक्ट 2 ग्रेटर दॅन इक्वल टू 40 अँड सब्जेक्ट 3 ग्रेटर दॅन इक्वल टू 40 अँड सब्जेक्ट 4 जे काय असतील तेवढे, ह्या सगळ्यांमध्ये आपण अँड वापरला. अँड म्हणजे आणि वापरलं, ते कंपल्सरी आहे की नाही. जर एखाद्या विषयात त्याला कमी असतील तर चालणार आहे का, तो फेल होईल. मग त्याला प्रत्येक विषयात जास्त पाहिजे म्हणून इथे आपण काय वापरणार, अँड ही कंडिशनचा वापर करणार. हाय अँडचा रिप्रेझेंटेशन हे 2 वेळा अँड पर्सेंट सिम्बॉलचा वापर करून केला जातो. दुसरं ऑर म्हणजे पाईप, इथे शिफ्ट दाबून स्लॅशचं जी वरचं जी कॅरेक्टर असतं ते 2 वेळा वापरला जातो, तो म्हणजे ऑर. आता मला हेच पास किंवा फेल हे उलट्या पद्धतीने पण काढता येतं. सब्जेक्ट 1 मध्ये 40 पेक्षा कमी असतील किंवा सब्जेक्ट 2 मध्ये कमी असतील किंवा सब्जेक्ट 3 मध्ये कमी असतील किंवा सब्जेक्ट 4 मध्ये कमी असतील, हे सगळं जसं आपण आपल्या MS ऑफिस मध्ये एक्सेल मध्ये बघतो हे सगळं तेच आहे. लक्षात. हे आता तिथे काय झालं, कुठल्याही एका विषयात जर कमी असतील याचा अर्थ तो काय, फेल. आता इथे रिझल्ट पण सिच्युएशन बदलल्यामुळे बदलले, जर कमी असतील तर फेल, नसतील तर पास. म्हणजे सगळ्याच विषयात जर त्याला जास्त असतील, एका विषयात कमी नसतील तर याचा अर्थ तो काय, पास. When we want all the conditions to be get satisfied, then we should use and when we want any of the conditions to be get satisfied, then we can use and symbol. आलं लक्षात. त्यानंतर आहे नॉट. हे जेव्हा ते मॅच नाही व्हायला पाहिजे तर त्यावेळेला आपण नॉटचा वापर करू शकतो. लक्षात. असे वेगवेगळे लॉजिकल ऑपरेटर्स असतात, अँड, ऑर आणि नॉट. आता इथे त्यांनी दिलेलं आहे बघ, त्यांनी काय दिलेलं आहे, इफ ए इज ग्रेटर दॅन बी अँड एक्स इक्वल टू 10 ते असेल तर काय करायचं. या दोन्ही गोष्टी सॅटिस्फाईड झाली पाहिजे, म्हणजे ए हा बी पेक्षा मोठा पण असला पाहिजे आणि एक्स ची व्हॅल्यू 10 पण असली पाहिजे. या दोन्ही गोष्टी सॅटिस्फाईड झाल्या तरच त्याच्या खालचा जो काय कोड असेल तो एक्झिक्यूट होणार. हा म्हणजे अँड. दुसरा आहे ऑर. ऑरच्या केसमध्ये काय होतंय, ए इज लेस दॅन एम ऑर ए इज लेस दॅन एन. म्हणजे काहीतरी एक तर ए हा एम पेक्षा लहान पाहिजे किंवा एन पेक्षा लहान पाहिजे. कुठल्या तरी एका व्हॅल्यू पेक्षा लहान असेल तर त्याच्यातला एक्झिक्यूट होणार कोड. आलं लक्षात. आणि तिसरं आहे नॉट. नॉटचं पण इथे उत्तर दिलं, एक्झाम्पल दिलेलं आहे, नॉट ए इज ग्रेटर दॅन इक्वल टू वाय. म्हणजे मध्ये कंडिशन दिली आणि त्याला नॉट दिलंय, एक्सक्लेमेशन मार्क दिलंय, म्हणजे ते जे मी कंडिशन दिली ती सॅटिस्फाय व्हायला नको, अपोजिट व्हायला पाहिजे त्याच्या. लक्षात. ते म्हणजे नॉट. तसे हे तिसरा प्रकार आपला ऑपरेटर्सचा तो म्हणजे लॉजिकल ऑपरेटर्स. पहिले कुठले बघितले आपण, रिलेशनल आणि आता लॉजिकल ऑपरेटर्स. पुढचा प्रकार आहे असाइनमेंट ऑपरेटर्स. असाइनमेंट म्हणजे काय, जे मी थोड्यापूर्वी सांगितलं तुम्हाला, नुसतं इक्वल टू. असाइनमेंट ऑपरेटर काय करतो, राईट हँड साइडची व्हॅल्यू लेफ्ट हँड साइडच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतो. जसं की आता इथे एक्स इज इक्वल टू ए प्लस बी केलेलं आहे, म्हणजे तो काय करेल, ए आणि बी ची टोटल करेल आणि ते जे उत्तर येईल ते एक्स मध्ये स्टोअर करेल. सपोज ए मध्ये 5 आहे आणि बी मध्ये 7 आहे, तर 7 आणि 5 12 हे उत्तर एक्स मध्ये स्टोअर होणार आहे इनडायरेक्टली. आलं लक्षात. कसं असतं हे असाइनमेंट ऑपरेटर. इथे त्याच्याच उदाहरण दिलेले आहेत त्यांनी. त्याचे काही एक्झाम्पल्स आहेत, हे तुम्ही आता ट्रायआउट करा त्याच्यावरती, ते ऑपरेटर्स वेगवेगळे करून बघा. ओके. आता जसं इथे त्यांनी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे, काय केलेलं आहे त्यांनी, एक इंटीजर ए व्हेरिएबल डिक्लेअर केला, त्याच्यामध्ये
ए स्टोअर केलाय. ओके, असाइन द व्हॅल्यू 2 टू ए. आता ए म्हणजे काय असणार आहे? हा कॅरेक्टर आहे का? नाही, त्यांनी ए स्टोअर केलाय म्हणजे तो काय करेल? त्याची ASCII व्हॅल्यू स्टोअर करेल ए मध्ये. ए ची ASCII व्हॅल्यू आहे? नाही, ए ची ASCII व्हॅल्यू 1 नसते, 0 पण नसते. ए ची ASCII व्हॅल्यू असते कॅपिटल ए ची 92, स्मॉल ए ची 65 समथिंग असते. लक्षात? तर तो ती व्हॅल्यू ए मध्ये स्टोअर करणार आहे. आणि आता तो चेक करतोय व्हाईल ए. आता व्हाईल वगैरे सगळं नंतर बघायचं, एक्झाम्पल म्हणून त्यांनी दाखवलंय. व्हाईल ए इज लेस दॅन एन असेपर्यंत तो काय करणार? तर प्रिंटएफ त्या ए ची व्हॅल्यू प्रिंट करेल. आलं लक्षात? आणि ए मधली व्हॅल्यू ए ने मल्टिप्लाय करणार. आलं लक्षात? आणि तो लूप म्हणजे आता इथे ऍक्च्युली त्यांनी काय केलेलं आहे? असाइन द व्हॅल्यू 2. ओके, त्यांनी ते 2 कन्सिडर केलेलं आहे. त्याला इथे काय केलंय? 2 ही व्हॅल्यू केली, म्हणून मग त्याने आउटपुट पहिल्यांदा 2, मग 4, नंतर 16 अशा ह्याच्यात तो मल्टिप्लाय करत गेलेला आहे एन पर्यंत. ओके, त्यानंतर पुढचे काही ऑपरेटर्स आहेत ज्याला युनरी ऑपरेटर्स असं सुद्धा म्हटलं जातं. आता इथे त्यांनी त्याला डायरेक्ट याच्यातच कन्सिडर केलेलं आहे, त्याच्याविषयी जास्त एक्सप्लेनेशन नाही दिलेलं आहे. युनरी ऑपरेटर कुठले कुठले आहेत? 3 आहेत. एक प्लस प्लस, दुसरं मायनस मायनस, आणि तिसरं मायनस म्हणजे निगेटिव्ह सिग्नेचर, निगेटिव्ह साईन. हे आपली एखादी व्हॅल्यू असते निगेटिव्ह व्हॅल्यू, त्याला युनरी ऑपरेटर्स असं म्हटलं जातं. ओके, प्लस प्लस, प्लस प्लसचं काम काय? तर इन्क्रीमेंट बाय हाऊ मेनी? 1, ओनली 1. एकाने वाढवणे संख्या, त्याला म्हटलं जातं इन्क्रीमेंट ऑपरेटर. आणि तसंच असतो डिक्रीमेंट म्हणजे मायनस मायनस. आता याच्यात सुद्धा एक लक्षात ठेवा की इथे जो त्यांनी दिलेला आहे, हा इथे एम प्लस प्लस आधी केलेला आहे, आणि इथे एम प्लस प्लस नंतर प्लस प्लस एम आधी घेतलाय, आणि इथे प्लस प्लस नंतर घेतलेला आहे. याच्यामध्ये दोघांमध्ये फरक असतो. आता ह्या केसमध्ये काय करणार आहे? तो आधी एम ची व्हॅल्यू एकाने वाढवेल म्हणजे 5 ची 6 करेल, आणि नंतर ती 6 व्हॅल्यू वाय मध्ये स्टोअर होणार आहे. ह्या केसमध्ये काय होणार आहे? तर एम ची व्हॅल्यू 5 आहे, ती 5 अशीच अशी आधी इकडे टाकेल, आणि नंतर मग कारण तो नंतर आहे म्हणून एम ची व्हॅल्यू नंतर वाढवेल, एम मध्ये 6 होईल. इथे काय करणार आहे? तो आधी असल्यामुळे एम ची व्हॅल्यू एकाने वाढवेल म्हणजे आधी 6 करेल आणि मग स्टोअर करेल. इथे नंतर असल्यामुळे आधी 5 तिथे स्टोअर होऊन जातंय, म्हणजे वाय मध्ये 5च राहणार आणि एम मध्ये मात्र 5 ची 6 होणार. प्लस प्लस आधी असलं तर आधी इन्क्रीमेंट होतं, आणि प्लस प्लस नंतर असलं तर नंतर इन्क्रीमेंट होतं. सेम डिक्रीमेंटच्या केसमध्ये आधी मायनस मायनस असेल तर आधी डिक्रीमेंट होईल, आणि नंतर मायनस मायनस असेल तर नंतर डिक्रीमेंट होईल. त्यानंतर पुढचं आहे कंडिशनल और ट्रेनरी ऑपरेटर, म्हणजे जसं एक्सप्रेशन 1 क्वेश्चन मार्क, एक्सप्रेशन 2, तर त्याचा आन्सर काय? आता फॉर एक्झाम्पल एक्स इज इक्वल टू, आता इथे काय दिलेलं त्यांनी? एक्स इज इक्वल टू, तो आधी कंडिशन चेक करतोय. ओके, आणि क्वेश्चन मार्क देऊन असेल तर काय आणि नसेल तर काय. जसं इफ कंडिशन काम करणार ना, तसं इथे हा काम करत असतो. हे एक्सप्रेशन आहे वेगवेगळ्या प्रकारचं, असंही आपल्याला सी मध्ये अलाउड आहे. अशा पद्धतीने आपण करू शकतो. ब्रॅकेटमध्ये कंडिशन, क्वेश्चन मार्क देऊन पहिलं ऑप्शन आणि नंतर दुसरं ऑप्शन. आता ए जर बी पेक्षा मोठा असेल तर ए ही व्हॅल्यू स्टोअर होईल एक्स मध्ये, आणि जर नसेल तर बी ही व्हॅल्यू स्टोअर होईल एक्स मध्ये. समजलं? असे वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेटर्स आपण आज बघितले आहेत. त्याच्यात पुढचं अजून काही आहेत, जसं की बिटवाईज ऑपरेटर, जे काय बिटवाईज व्हॅल्यूज आहेत आपल्या व्हेरिएबल्स मध्ये, इंटिजर वगैरे त्या बिट्स मध्ये आहेत ना, 8 बिट्स वगैरे, मग त्या लेवलला आपल्याला प्रोग्रामिंग मध्ये जाता येऊ शकतं. आणि मग त्याच्यात त्याचे अँड, ऑर, बिटवाईज एक्सक्लुझिव्ह, त्यानंतर शिफ्ट ऑपरेटर, शिफ्ट लेफ्ट, शिफ्ट राईट, असे वेगवेगळे ऑपरेटर सुद्धा तुम्हाला सी प्रोग्रामिंग मध्ये वापरता येतात. त्यानंतर स्पेशल ऑपरेटर म्हणजे अँड देऊन जर व्हेरिएबलचं नाव वापरलं तर तो काय करतो? त्या मेमरी लोकेशनला जातो आणि तिथे व्हॅल्यू स्टोअर करतो, ऍड्रेस. आणि स्टार हा पॉइंटरचं काम करतो. पॉइंटर म्हणून कन्सेप्ट शिकणार आहे आपण.
हे पण एक स्पेशल ऑपरेटर म्हणून ओळखले जातात. ओके. आणि येस, यानी त्यानंतर आहे कॉमा ऑपरेटर. कॉमा ऑपरेटर मध्ये काय होतंय, सेपरेट करतोय, बरोबर. द कॉमा ऑपरेटर कॅन बी यूज टू लिंक रिलेटेड एक्सप्रेशन टुगेदर. हे आता इथे त्याने जसं की आता इथे फॉर लूप मध्ये पहिलं एक्सप्रेशन कॉमा दुसरं, त्याच्यानंतर कॉमा परत तिसरा पार्ट, असं आपण त्याच्यात एक्सप्रेशन्स टाकू शकतो. ते एक्सप्रेशनचं सेपरेशन करण्यासाठी जनरली कॉमाचा वापर केला जातो. ओके. त्याच्यानंतर आहे साईज ऑफ. आपण एक ऑपरेटर अवेलेबल आहे, म्हणजे एम मध्ये साईज ऑफ सम केलं तर समची जी काय साईज आहे ती त्या एम मध्ये स्टोअर होईल. हा सम कुठल्या टाईपचा आहे त्याच्यावरती ते डिपेंड करेल. आपण इथे लॉंग इंटिजर लिहिले तर लॉंग इंटिजरची काय साईज आहे ती एन मध्ये स्टोअर होणार. साईज ऑफ हे जर टाकलं तर त्याची काय साईज आहे तर ते या व्हॅल्यू मध्ये स्टोअर करणार. म्हणजे असं एक साईज ऑफ एक फंक्शन आहे. हा एक प्रकारचा ऑपरेटरच ऍक्च्युली, आणि हा त्याच्यावरती आधारित एक सॅम्पल प्रोग्राम. आलंय लक्षात. सो असे हे वेगवेगळे ऑपरेटर्स आपण वापरू शकतो. हे आपण सगळे बघितले आहेत. हे फक्त आता तुम्हाला प्रोग्रामिंग करताना काय करायचं, काहीतरी व्हॅल्यूज घ्यायच्या त्याच्यात आणि त्या ऍक्सेस इम्प्लिमेंट करून बघायच्या वेगवेगळ्या पद्धतीने, मल्टिप्लाय करून. आता हे बघा इथे काय होणार आहे, फर्स्ट प्रेफरन्स कशाला, दुसरा प्रेफरन्स कशाला, पहिल्यांदा माया सबस्ट्रॅक्शन होईल का पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन होईल, हे तुम्ही एक एक करून बघा. तिथे आलं लक्षात. आणि त्याचं आउटपुट पण इथे दाखवलंय, तर तुम्ही फिजिकली एक एक करून बघाल. जसे त्याचा प्रेफरन्स कसा आहे त्याचा एक चार्ट आहे इथे, तर तुम्ही आता प्रॅक्टिकली करा. म्हणजे तुम्ही स्वतःच ऍक्च्युली शोधून काढा ते कशाला प्रेफरन्स जास्त असतो, कशाला सेकंड प्रेफरन्स असतो, कशाला थर्ड प्रेफरन्स असतो. सपोज आपण ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन दोन्ही वापरले, पहिला असतो, नंतर डिव्हिजनला, त्याच्यानंतर मॉड्युलसला, त्याच्यानंतर प्लस आणि त्याच्यानंतर सबस्ट्रॅक्शन, असा त्याचा सिक्वेन्स असतो ऍक्च्युली. आलं लक्षात. हे त्याच्या सिक्वेन्सेस त्यांनी दिलेले आहेत. सो इथे आपला ऑपरेटर्स हा पार्ट आपण आज कंप्लीट केलेला आहे. लक्षात आलंय सगळं. ओके, व्हेरी गुड.